शिक्षणाचं, IT चं आणि संस्कृतीचं शहर. पण गेल्या काही दिवसात घडलेल्या घटनांनी पुणेकरांची चिंता वाढवली आहे. भर रस्त्यात मारहाण, कोयत्याने हल्ले, पबमधील गोंधळ, महिलांवरील अत्याचार आणि अंमली पदार्थांचं वाढतं जाळं या घटनांमुळे शहरातील कायदा सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत. 2 दिवसांपूर्वी आंबेगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत मुंबई-बंगळूर महामार्गावर धक्कादायक प्रकार घडला. तिघांनी एका रिक्षा चालकाला बेदम मारहाण केली. इतकंच नाही तर त्याला पुलावरून खाली फेकून देण्यात आलं. ही संपूर्ण घटना मोबाईल कॅमेऱ्यात कैद झाली आहे. धक्कादायक म्हणजे मारहाण करणारेही रिक्षा चालकच असल्याची माहिती समोर आली आहे. काल 18 मे 2026 रोजी आंबेगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये सकाळी 10 ते 10:15 वाजण्याच्या सुमारास एका युवकावर हल्ला झाल्याची माहिती आम्हाला प्राप्त झाली. सदर माहिती मिळताच आम्ही सदर ठिकाणी गेलो व जखमी युवकास प्रथम भारती हॉस्पिटल येथे रवाना केले व त्याच्यावर उपचार चालू आहे. सदर गुन्ह्याची जखमीकडून माहिती घेतली असता सदर आरोपी व जखमी हे रिक्षा चालक असून ते एकाच परिसरामध्ये रिक्षा चालवतात. जखमीने दिलेल्या जबाबानुसार त्याचा पोलीस ठाण्यामध्ये तात्काळ गुन्हा नोंद करण्यात आला. आरोपींचा शोध घेत असताना सदरचे आरोपी हे बोरवेल्ला परिसरातून आम्ही अटक केलेले आहेत. सदर गुन्ह्याबाबत माहिती अशी की सदर रिक्षा चालक हे कात्रज, नवले ब्रिज, वडगाव, दत्तनगर परिसरामध्ये रिक्षा चालवतात. 2-3 वर्षापूर्वी सदर आरोपी व जखमी यांच्यामध्ये रिक्षामध्ये पॅसेंजर भरण्यावरून वादविवाद झाला होता व त्याच्यामध्ये त्यांची तूतूमई चालू होती. यामध्येच रागाच्या भरातून या 3 आरोपींनी जखमीला मारहाण केलेली आहे. तर दुसरीकडे कोथरूडमध्ये भर रस्त्यात कोयत्याने हल्ला करण्यात आला. रक्ताच्या थारोळ्यात व्यक्ती कोसळली, मात्र तरीही हल्लेखोर वार करतच होते. भर गर्दीत घडलेल्या या घटनेमुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय. रविवारी पुण्यातील पब संस्कृती पुन्हा चर्चेत आली. पबमधून बाहेर पडलेल्या टोळक्याने एका वकील तरुणीवर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप आहे. कारमध्ये तिच्याशी अश्लील चाळे करण्यात आले. त्याचवेळी बॅस्टियन पबमधील कथित अश्लील व्हिडिओही व्हायरल झाला. या घटनांमुळे पब चालकांना आणि नियम तोडणाऱ्यांना पोलिसांचा धाक उरलाय का असा प्रश्न उपस्थित होत आहे. याशिवाय शहरात अंमली पदार्थांचं जाळंही वाढत असल्याचं चित्र आहे. शहराच्या विविध भागातून ड्रग्ज जप्तीच्या कारवाया होत आहे. मात्र हे अंमली पदार्थ शहरात येतात कुठून, यामागचा मुख्य सूत्रधार कोण, याचा शोध घेण्यात यंत्रणा अपयशी ठरत असल्याची टीका होत आहे. कात्रज नवले ब्रिजवर काल एक घटना घडली, ज्यामध्ये एका रिक्षा चालकाला 2 तरुणांनी, 2 त्याच्या जवळच्या लोकांनी लाठ्या काठ्याने मारहाण करून ब्रिजवरून ढकलून दिलं. या घटनेकडे केवळ एक गुन्हा एवढ्यानेच बघून चालणार नाही, कारण त्यानंतर जी माहिती आलेली आहे ती आणखी धक्कादायक आहे. ज्यांनी मारहाण केली आणि ज्याला मारहाण झाली हे सर्वजण एकमेकांना ओळखत होते. रिक्षामध्ये पॅसेंजर्स कोणी घ्यायचे किंवा कुणी लवकर घेतो, कुणी जास्त घेतो, कुणी दुसऱ्याचे ओढून घेतो, त्याच्यामुळं हा वाद झाला. त्यानंतर त्यांनी दारू घेतली आणि मग त्यांच्यामध्ये भांडणं झाली. याच्याकडे केवळ एक गुन्हा म्हणून बघण्यापेक्षा हे असं का होतं आहे, एक काही पॅसेंजर घेण्यावरून जर वाद एवढे टोकाला जात असतील तर कुठेतरी आर्थिक स्थिती किंवा जे काही रस्त्यावरची वाहतूक आहे याच्यामधून काही लोकांचं संतुलन बिघडतं आहे का, या गोष्टींचाही अभ्यास व्हायला हवा. कारण छोट्या छोट्या गोष्टीसाठी जर अशा मारहाणी होऊन लागल्या तर पुढे परिस्थिती बिकट होईल असं वाटतंय. पुणे पोलिसांनी अनेक गुंडांवर मोक्का अंतर्गत कारवाई केली आहे. तडीपारची कारवाई झाली आहे. गुंडांची धिंडही काढण्यात आली. मात्र तरीही गुन्हेगारी कमी होताना दिसत नाहीये. पुण्यात वाढत्या गुन्हेगारीमुळे सर्वसामान्य नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय. पोलिसांकडून कारवाया होत असल्या तरी गुन्हेगारांमध्ये कायद्याचा धाक निर्माण करण्यात यंत्रणा कमी पडतेय का असा प्रश्न आता उपस्थित होऊ लागलाय. आता वाढती गुन्हेगारी रोखण्यासाठी पोलीस प्रशासन आणखीन कठोर पावलं उचलणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.